सर्व मुलांना विचारून अगर मुलं बोलले हे मला 7 जन्म असे ह्याच्यानंतर अशी मुलं भेटणार नाही। आमच्या एरियामध्ये 14 पथक आहेत, त्या पथक मध्ये आम्ही 8 तर आम्ही 9 का नाही लावू शकत, 9 पण लावू शकतो, पण मुलं आता आमचे 150 जण आहेत तर आमचे 200 जण झाल्यावर आम्ही प्रयत्न करणार 9चा। गोविंदा आला रे आला। तर दहिसर केतकीपाडामध्ये आहे 8 थरचा, इथे दहिसर मध्ये प्रथमच 8 थर रचणार आहे। दहिसरचा राजा म्हणून त्यांची ओळख आहे। असा एकटा जिद्दीचा गोविंदा जैन गोविंदा पथक त्यांचा सरावाचा शुभारंभ आहे, तिथे आलेलो आहे, त्यांचा सराव पाहणार आहोत। आणि सोबत आहे आई माऊली बीट्स, म्हणजे गोविंदा म्हटलं की ताल लागतो, स्वर लागतो, आणि त्या स्वराला आई माऊली बीट्स पण आहे। त्यांचाही तालावरती हा गोविंदा नाचणार आहे, थिरकणार आहे आणि सराव प्रारंभ होणार आहे। गोविंदा आला रे आला। थर आमची ओळख, एकता आमची ताकद। मुंबईतील दहिसर पूर्व केतकीपाडा येथील जय हिंद गोविंद पथकाचा दहीहंडी 2026 सरावाला आज उत्साहात सुरुवात होत आहे। एकेकाळी 5 ते 7 थरांसाठी ओळखले जाणारे हे पथक आज दहिसर परिसरातील 8 थर लावणारे एकमेव गोविंदा पथक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे। आणि याच कामगिरीमुळे आज जय हिंद गोविंदा पथकाला अनेक जण दहिसरचा राजा म्हणून ओळखतात। यंदाचे वर्ष या पथकासाठी विशेष आहे, कारण हा 11वा वर्धापन दिन आहे आणि दहीहंडी हंगाम आहे। प्रत्येक थरामध्ये असते पथक मेहनत, विश्वास आणि टीमवरची ताकद। थर आमची ओळख, एकता आमची ताकद या बिरीद वाक्याला साजेसे खेळ आणि समन्वय या पथकाने पुन्हा एकदा दाखवून दिला। दहिसरच्या मातीतील संस्कृती, परंपरा आणि गोविंदा खेळाचा वारसा जपत जय हिंद गोविंदा पथक यंदाही मोठ्या कामगिरी दिशेने वाटचाल करत आहे। यंदा हे पथक आणखी उंच भरारी घेणार आहे का, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या सणासाठी प्रत्येक तरुण अति आतुरतेने वाट पाहत असतो, तो म्हणजे आपला हा दहीहंडीचा महोत्सव। वर्षातून सर्व आपला कामाचा व्याप, सर्व गोष्टी बाजूला ठेवून ही सर्व तरुण मुलं एकत्र येतात। आणि विशेष सांगायचं आहे की ते सर्व स्थानिक तरुण मुलं असताना सुद्धा जे आहे त्यामध्ये दहिसर नालासोपारा विरार वसईपासूनची मुलं ते सरावासाठी येतात। आणि ही एकटी त्या लोकांनी आज दहिसरमधील मला वाटतं सर्वात पहिलं 8 थर लावणारं मंडळ जर असेल तुमचं ते जय हिंद गोविंदा पथक आहे। आणि मला अभिमान आहे की 11 वर्ष या दहीहंडी पथकाला आम्ही सांभाळलं। त्यांना आज 6 थरापासून त्यांनी सुरुवात केली, 6 थर लावले, 7 थर लावले, 7 थर लावले, 8ची ट्राय त्यांनी मागा ठेवलेला सर्वात पहिला देण्याचा प्रयत्न आपल्या देवीपाड्याच्या ग्राउंडवर केला होता। ते अपयश अगोदर ठरले, त्यानंतर ज्यावेळी त्यांचा सराव शिबिर सुरू होता त्यावेळेला ह्या लोकांना सर्व प्रमुखांना सिद्धार्थ असेल, रत्नागिरी बसेल, एकदा सर्व टीमला त्यावेळेला सांगितलं की आता आपल्या गावाचा कसा उपयोगायचा असेल तर 8 थरांची तुम्ही माझी आपल्या महाराष्ट्राला मारून दाखवली पाहिजे। पहिले 8 थर ह्यांनी देवीपाडा ग्राउंडवर सलामी देत तिकडे त्यांनी ही सुरुवात केली। ते मग संपूर्ण दहिसरमध्ये विरार रोडच्या माजी आमदारांनी एक दहीहंडीचे पथक ठेवले, त्यामध्ये सुद्धा ह्या मंडळाने पहिला क्रमांक मारलेला आहे। अशा पद्धतीचं आपल्या मंडळाने बहुमान मिळवलेलं आहे, असं मंडळ आहे। आज सन्माननीय
खातेप्रमुख प्रकाश आई माऊली बीट्स दहिसर मधलं नावाजलेलं बँजो पथक आहे. तर गोविंदाला ताल द्यायला सज्ज आहेत आई माऊली बीट्स. गोविंदा आला रे आला. तर माझ्यासोबत आहेत दहिसर मधलं नावाजलेलं गोविंदा पथक. त्यांनी 8 थर दहिसर मध्ये 8 थर लावणारे पहिलंच हे गोविंदा पथक आहे. आम्हाला असे तर खूप वर्षे झाले आम्ही हंडी खेळतोय. कमीत कमी 20 वर्षे तरी झाले असतील, 20-18 वर्षे. आमचा पहिला दुसरा पथक होता, तर तो बंद झाला. मग त्याच्यानंतर मी चालू केला पथक. आम्ही 20 मुलांनी चालू केला, मुलांनी मदत केली, आम्ही चालू केलं पथक. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू 5 थर 6 थर असे करत करत आमचा प्रवास 2023 मध्ये आमचा मुवमेंट फिरला. आम्ही 7 थर लावले पहिला आम्ही. त्याच्यानंतर 2024 मध्ये आम्ही फटकन 8 थर ट्राय केले. खूप प्रयत्न केला, खूप आम्ही रडलो पण. आम्ही असे खूप जण आहेत ते रडले पण, 2-3 जण इंजर्ड पण झाले. त्याच्यानंतर पण आम्ही हार नाही मानलो. 2025 मध्ये त्याच ताकदीने आम्ही उतरलो आणि 8 थर लावले, पण पडलो. पण आमचं आता स्वप्न अजून आहे की 8 थर लावून उतरवायचे आणि चांगल्या पद्धतीने. तर चांगली प्रॅक्टिस केल्यावर का नाही होणार. जेव्हा 10 थर लागू शकतात तर आपले 8 का नाही उतरू शकत. आणि पहिला पथक आमचा दहिसर मध्ये राहील की आम्ही 9चा प्रयत्न करू. पण इन फ्युचर आमचे पोरं वाढल्यानंतर चांगले अजून चांगले मुलं आले, त्याच्यानंतर आम्ही सर्व मुलांना विचारून, अगर मुलं बोलले हे मला 7 जन्म असे ह्याच्यानंतर असे मुलं भेटणार नाही. आमच्या एरियामध्ये 14 पथक आहेत. त्या पथक मध्ये आम्ही 8 थर आम्ही 9 का नाही लावू शकत, 9 पण लावू शकतो. पण मुलं आता आमचे 150 जण आहेत, तर आमचे 200 जण झाल्यावर आम्ही प्रयत्न करणार 9चा. पण तोपर्यंत काय नाही, मुलं जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत काही नाही. मी माझा डिसिजन नाही घेणार, मुलं बोलल्यावरच मी माझा डिसिजन घेणार. आता कसं आहे की गोविंदा म्हटलं की सुरक्षा आलं, जसं 8 थर लावून उतरवणी. नंतर आता 9 थराचा तुम्ही ध्यास घेतलेलाच आहे. 9 थराचा पण भविष्यात तुम्ही हे करणार आहे. तर सुरक्षा दृष्टीने गोविंदा लावून उतरवणे या पद्धतीत तुम्ही कसा सराव घेता? याबद्दल आम्ही पहिली गोष्ट तर अस्लम एरिया आहे, इथे खाणं पिणं तुम्हाला तर माहितीच आहे. तर आम्ही पहिली गोष्ट, जो खाणारा पिणारा व्यक्ती असतो त्याला आम्ही डायरेक्ट बोलतो की तू त्या दिवशी अगर काही व्यसन केलं तर नको येऊ. दुसरी गोष्ट, आम्ही सर्व मुलांना जे कामं धंदे करून येतात सर्वांना आम्ही घेऊन चालतो. आणि तिसरी गोष्ट, आम्ही प्रॅक्टिस एकदम मजबूत करतो. आमचा पाण्याचा पण खूप इश्यू आहे. वरचे जे मुलं येतात तिकडे 9:30 वाजता पाणी येतं, खालचे जे इकडे जे मुलं राहतात त्यांचं 10:30ला पाणी येतं. त्याच्यानंतर आम्ही एवढा प्रॉब्लेम आम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो, त्याच्यानंतर पण आम्ही प्रॅक्टिस करतो. तर आम्ही आता गेल्या वर्षी तर आम्ही खूप घाई गडबडीमध्ये, आमच्या बाजूला मुलगा पण ऑफ झाला होता, आम्ही पूर्ण बॅकफुटला आलेलो. पण त्याच्यानंतर पण आमचं काय 8ची एवढी प्रॅक्टिस झाली नव्हती, तरी आम्ही 8 लावले. तर आता ह्या वर्षी तर मुलांना तर एवढं माहितीच आहे की कशी प्रॅक्टिस करायची. हे लोक मला सपोर्ट केल्यावर मी बरोबर प्रॅक्टिस घेणार. आमचा अमित आहे, तो पण कोचिंगच करतो माझ्यासोबत. आम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस घेऊ
आणि त्याच्यानंतर 8 उतरव. आता गोविंद म्हटलं तुमचा सराव आला आणि आज सरावाचा पहिला दिवस आहे. जसं शाळेचा पहिला दिवस असतो तसाच सरावाचा पहिला दिवस आहे तुमचा. तो उत्साह जोच असतो. जसं शाळेत जाताना काही अभ्यासू मुलांना शाळेत जाण्याचा उत्साह असतो तसा तुमचा गोविंद सरावाचा जो तुमचा पहिला दिवस आहे, उत्साह आहे, तो तुम्ही कसं काय म्हणजे कामावरून जाऊन वगैरे तो जो उत्साह असतो तो कसा वर्षभर टिकवतात? आम्ही वर्षात तर आम्ही 12 महिन्यानंतर म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर आम्ही भेटतो आणि आम्ही खूप वाट पाहतो या दिवसाची की कधी येणार, कधी प्रॅक्टिस करणार. पण त्याच्यानंतर दुःख पण खूप होतं. त्याच्यानंतर हंडी होते, त्याच्यानंतर दुःख पण खूप होतं. पण त्याच्यानंतर आता कशी पहिल्या कॉलेजला मुलं होती तर खूप टाइम द्यायची. आता ते टाइम नाही देऊ शकत आहे. काय जणांचं लग्न झालंय, काय जण कामाला आहेत, खूप लांब कामाला जातात. त्याच्यानंतर पण आम्ही प्रयत्न तेच करतोय की तो मुलगा सुटायला नाही पाहिजे, तो आमच्याकडेच राहायला पाहिजे, थोडा टाइम दिला पाहिजे. आता आम्ही बघू, आता काही मुलांची मीटिंग झाली आमच्या याच्या अगोदर. आता पुढे पण आम्ही वार्ता करू आणि त्याच जोशमध्ये आम्ही परत मैदानात उतरू आणि आम्ही 8 थर लावून उतरवू. जिथे जिद्द असते, एकता असते, चिकाटी असते, तिथेच गोविंदाचे थर यशस्वी होतात. आणि तुमचे 8 थर तर लागतीलच, यशस्वी होतील आणि भविष्यात तुमचे 9 थर पण लावून उतरतील. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. गोविंद आला रे आला. तर जैन गोविंद पथकाचा मेन महत्वाचा थर जो कधी व्हिडिओत नसतो, बेस, तो माझ्यासोबत बेसवाले आहेत. तर मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार आहेत, त्यांनी मागे सांगायचं आहे आणि नाव सांगून सांगायचं आहे. हा, तुझं नाव सांगून सांगायचं. माझं नाव हातात घे. हा, मी प्रश्न विचारतो तुला, मग सांगा तुझं नाव सांगून सांग. जवळ आहे, जरा जवळ आहे. तुम्ही बेसमध्ये असतात, व्हिडिओमध्ये नसतात. तुम्हाला वरच्या थरावर जायला मिळत नाही, तुम्ही बेसवर असल्यामुळे, वजन असल्यामुळे वगैरे. तुमच्या कोणत्या थरावर जायची इच्छा आहे ती फक्त सांगा. मनातली इच्छा, बेसवर असल्या इच्छा सांगा फक्त. माझं नाव निशांत सुभाष पांचाळ आहे. असं तर काय नाही की म्हणजे आम्ही सगळेजण जाणार आणि ते वरती जाणार. खाली मजबूत असलं तर आमच्या वरतून पोरं जातात. आमच्यावर जबाबदारी असते की आम्ही जरा तरी झालो तर मग ती थर अजून हलतात, मग ती पडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मनातली इच्छा काय नाही, फक्त आमचे थर सक्सेस झाले पाहिजे. बस आमची मनातली इच्छा काय नाही, आम्हाला कुठेही नका चढू, काही नका करू, फक्त आमचे थर सक्सेस झाले पाहिजे. माझं नाव कृष्णा कांबळे आहे. हा, तुझं बेसवरती किती थरावर टॉपला जायचं आहे, किती निके उचलायचे आहेत, काय तुझी इच्छा, मनातली इच्छा? मला माहिती आहे तू जाऊ शकत नाही, पण इच्छा सांगा. नाव सांगू सांग. जर मी बारीक तरी झालो ना, मी चबोल एका तर उचलायला ट्राय करणारच आहे. एकदा तरी ट्राय करेलच. माझी एक इच्छा आहे ती. जास्त काय इच्छा नव्हती, पण फक्त एक हंडी फोडायला भेटू द्यायची तेवढी इच्छा होती. कृष्णा ढवण नाव आहे माझं. जैन ग्रुप मधनं बेसमध्ये आम्ही खाली उभे असतो. जी आमची मंडळी आहे, बेस मंडळी, हा, जी कधीच नसते व्हिडिओमध्ये पण नेहमी आनंदी असते. त्यांचा आनंद म्हणजे आणि आम्हाला बघून दुसरे द्विगुणित होतात, त्यांचा आनंद द्विगुणित होतो. आणि चांगल्या प्रकारे म्हणजे सर्वजण सहकार्य करतात आम्हालाही. आणि आमची इच्छा तर असते की वरती जावं वगैरे, किंवा बाकीच्या मुलांसारखं चेहरे तर दिसत नाहीत कधी. वरती जाऊन कोण एखादं बघेल तरी घरी काही दाखवता येईल की बाबा होतो कुठेतरी. घरचे तर विचारतात फक्त, अरे बाबा आहेस कुठे तू. पण आनंद आहे की मंडळ प्रगती करतो आणि पोरं ही खूप म्हणजे उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग घेतात आणि साथ देतात एकमेकांना. खूप छान प्रकारे मंडळ हे पुढे चाललेलं आहे. तर आमची हीच इच्छा आहे की मंडळानं असंच पुढे जावं. आमच्याकडनं जी मदत करता येईल, आम्हाला ज्याप्रमाणे मंडळाला अजून भक्कम कशा प्रकारे बनवता येईल ते आम्ही प्रयत्न करू. माझं नाव रोहन जितेंद्र विश्वकर्मा आहे आणि माझी पण एक इच्छा आहे की एक तरी हंडी आम्हाला पण भेटू दे फोडायसाठी. बाकी काय नाही. माझं नाव समीर शेख आहे. माझं नाव समीर शेख आहे. बोला ना तुम्ही. इच्छा सांग ना समीर शेख. नाही, काय नाही, इच्छा तर काहीच नाही. सर्व मंडळ करतात आहे, सर्वांसोबत चालतात आम्ही, करतात आता प्रयत्न. या वर्षी 8 लावून झालं तरी पण या वर्षी कडक 8 लावूया. जैन ग्रुपचं नाव रोशन करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सांगायचं होतं की अजून आमच्यामध्ये हंगे म्हणून आहे, तोही आमच्या बेसचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. समाधान म्हणून एक आहे. तर काही मुलं म्हणजे कामाच्या निमित्ताने आता इथे उपस्थित नाही आहेत, पण आमच्या मंडळाचा खूप मोठा सहभाग आहे त्यांचा आणि आमच्या बेससाठी.
हा. तसा हा महत्वाचा बेस म्हणजे महत्वाचा पाया. त्यांना वरती काय चाललेलं समजत नसते, वरती किती चढलेत काय चढलेत काही माहिती नसते वगैरे. आणि यांची पण मनातली इच्छा असते आपण पण फोडावं वगैरे. तर त्यांची ती इच्छा प्रकट केलेली आहे त्यांनी. गोविंदा आला रे.